नमस्कार मित्रांनो, मी शरद तायडे, महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ तुमचं सर्वांचं आजच्या या ऑनलाईन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, इयत्ता 10वी विषय इतिहास या इतिहास विषयाच्या चाचणी परीक्षेचं स्वरूप आज आपल्याला समजून घ्यायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये समाजशास्त्र 1 आणि समाजशास्त्र 2 अशा प्रकारचे तुम्हाला दोन विषय असतात। त्यामध्ये इतिहास आणि राज्यशास्त्र हे समाजशास्त्र 1 मध्ये येतात, भूगोल हा समाजशास्त्र 2 मध्ये समाविष्ट असतो। त्या माध्यमातून आपल्या शालेय स्तरावरती आपण आपल्याला जो विषय शिकवला गेलेला आहे त्या विषयाचं आकलन किती झालं हे तपासण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या परीक्षा घेत असतो। मग त्या अनुषंगाने त्या चाचण्या परीक्षांचं महत्त्व असतं की बोर्डाचा पेपर तुम्हाला चांगल्या प्रकारे सोडवता आला पाहिजे। त्या प्रश्नांच्या प्रकारांचा सराव तुमचा या चाचण्यांमध्ये झाला पाहिजे। या वेगवेगळ्या महत्त्व उद्दिष्टांना लक्षात घेऊन चाचणी परीक्षा घेतल्या जातात। या वर्षी सुद्धा आपण आतापर्यंत तुम्हाला जे इतिहासाचे धडे शिकवले गेले त्या धड्यांवरती 20 मार्काची चाचणी परीक्षा आपण इतिहास राज्यशास्त्र या विषयावर घेणार आहोत। मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल, प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाला सुरुवात करू आणि कशा प्रकारे तुम्हाला परीक्षेला ते राहील हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो, सर्वात आधी परीक्षेचा अभ्यासक्रम कसा असेल, अभ्यासक्रम म्हणजे कोणते धडे तुम्हाला चाचणीला असतील। पेपर असेल 20 गुणांचा, 20 गुण, आणि यामध्ये इतिहासाचे पहिला दुसरा धडा असेल, पहिला आणि दुसरा धडा, आणि राज्यशास्त्राचा पहिला धडा, म्हणजे अशा प्रकारे 3 धड्यांचं अध्ययन तुम्हाला या चाचणी परीक्षेसाठी अपेक्षित आहे। मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आलं आहे की पेपर हा 20 गुणांचा आहे। यामध्ये इतिहासाचा पहिला दुसरा धडा आणि राज्यशास्त्राचा पहिला धडा तुम्हाला या चाचणी परीक्षेच्या अभ्यासक्रमाला आहे। मग आता या चाचणी परीक्षेच्या 20 मार्कांची प्रश्नपत्रिका कशा स्वरूपाची असेल ते आता आपण बघू, आणि त्याचे उत्तर तुम्ही कशा प्रकारे सोडवणं अपेक्षित आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। कोणत्या प्रश्नाला किती मार्कांचं गुणदान आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। चला मित्रांनो, आता आपण प्रत्यक्ष चाचणी परीक्षेचं स्वरूप कसं आहे ते बघून घेऊ। मित्रांनो, ही चाचणी परीक्षा जी तुमची आहे यामध्ये तुम्हाला एकूण इतिहासावरती 14 मार्काचे प्रश्न असतील आणि राज्यशास्त्रावरती 6 मार्काचे प्रश्न असतील। असं दोघं मिळून किती होतात, 20 गुण। असा 20 गुणाचा हा पेपर आहे। आता या 14 गुणांसाठी तुम्हाला प्रश्नाचं स्वरूप कसं असेल आणि या 6 गुणांसाठी प्रश्नाचे स्वरूप कसं असेल ते आपण बघू। पहिला जो भाग आहे तो आहे इतिहास। पहिला भाग कोणता आहे, इतिहास। मित्रांनो, या इतिहास भागामध्ये आपल्याला इतिहासामध्ये या 14 मार्कामध्ये प्रश्न पहिला जो आहे, प्रश्न पहिला अ, यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील, 1 2 1 मार्काला। याला गुण आहे तुम्हाला 2। हा प्रश्न पहिला अ काय आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागी लिहा। यामध्ये तुम्हाला एक विधान दिलं जाईल, त्या विधानाला तुम्हाला 4 पर्याय असतील, 1 2 3 आणि 4। या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय जो आहे तो निवडून तुम्हाला या रिकाम्या जागेमध्ये लिहायचा आहे। उदाहरणार्थ, तुम्हाला जर प्रश्न पडला की जगातील सर्वात प्राचीन शिलालेख टिंबटिंब संग्रहालयात ठेवलेला आहे, समजा याला
पहिली याला जो विकल्प दिलेला आहे इंग्लंडच्या, दुसरा अमेरिकेच्या, तिसरा जर्मनीच्या आणि चौथा फ्रान्सच्या. आता मित्रांनो, जगातील सर्वात प्राचीन शिलालेख हा फ्रान्सच्या संग्रहालयामध्ये ठेवलेला आहे, म्हणून तिथं उत्तर काय येईल? फ्रान्स. अशा प्रकारचे प्रश्न, 2 प्रश्न तुम्हाला रिकाम्या जागांमध्ये विचारले जातील 2 मार्कांसाठी. हा झाला प्रश्न क्रमांक पहिल्यातला अ, हा 2 मार्काचा. आता प्रश्न क्रमांक पहिल्यातला ब, हा सुद्धा 2 मार्काला तुम्हाला विचारलेला आहे. यामध्ये काय विचारणार आहे? गटातील चुकीची जोडी ओळखा. म्हणजे एक गट दिला जाईल, 4 जोड्या असतील त्याच्यामध्ये, गटातील चुकीची जोडी ओळखा. तुम्हाला ती जोडी ओळखायची. तुम्हाला 4 जोड्या दिल्या जातील, 1 2 3 आणि 4. आता मित्रांनो, या दिलेल्या 4 जोड्यांमध्ये 3 जोड्या बरोबर असतील आणि 1 जोडी चुकीची असेल, तर त्या चुकीच्या जोडीला तुम्हाला ओळखून उत्तरामध्ये याच्या खाली तुम्हाला या 4 प्रश्नांच्या खाली उत्तर लिहायचं असेल, उत्तर. तर ते उत्तर लिहिताना तुम्हाला तिथं जागा दिलेली राहील, तर त्या उत्तरात जी चुकीची जोडी आहे ती जोडीचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. याला तुम्हाला 1 मार्क आहे. अशा तुम्हाला 2 जोड्या पडतील. मग 2 जोड्यांना किती मार्क असतील? 2 उत्तरांना 2 मार्क. अशा प्रकारे प्रश्न पहिला अ आणि ब 2-2 मार्कासाठी तुम्हाला विचारला जाईल. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 जो आहे हा तुम्हाला 4 गुणांसाठी विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 2, याला गुण किती आहे? 4. या प्रश्नाचं स्वरूप कसं आहे? संकल्पना चित्र पूर्ण करा. काय आहे? संकल्पना चित्र पूर्ण करा. पूर्ण करा. याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न पडतील, प्रश्न 1 आणि प्रश्न 2. याला 2 गुण आहे, याला 2 गुण आहे, असे झाले हे 4 गुण. अशा प्रकारे 4 गुणांना तुम्हाला हा प्रश्न पडणार आहे. याच्यामध्ये प्रश्न कसा असेल? उदाहरणार्थ, संकल्पना चित्र पूर्ण करा म्हणजे तुम्हाला प्रश्न असेल की संग्रहालय, समजा उदाहरणार्थ संग्रहालय जर म्हटलं, किंवा संग्रहालयाच्या ऐवजी आपण युरोपातील विचारवंत घेतले, युरोपातील विचारवंत. आता या विचारवंतांमध्ये तुम्हाला 4 विचारवंतांची नावं लिहिणे असतील. इथं 1, इथं 2, इथं 3, इथं 4, असे 4 विचारवंतांची नावं तुम्हाला 2 मार्काला या संकल्पना चित्रामध्ये लिहायचे. असा प्रश्न 1 आणि प्रश्न 2 4 मार्कासाठी तुम्हाला विचारला जाईल. म्हणजे 2-2 मार्काला 1-1 प्रश्न. अशा प्रकारे दुसरा प्रश्न असेल. मित्रांनो, तिसरा जो प्रश्न आहे हा आहे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता प्रश्नांची उत्तरे याच्यात तुम्हाला लिहायची. याच्यामध्ये प्रश्न तिसरा, प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न पडतील, 1 2 आणि 3. प्रत्येकाला 2-2 मार्क. म्हणजे किती मार्क झाले? 6 गुण. हा 6 मार्काचा तुमचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक कितवा? दुसरा. प्रश्न तिसरा आहे हा 6 मार्काचा. अशा प्रकारे यामध्ये तुम्हाला पहिला धडा आणि दुसऱ्या धड्यावरची प्रश्नांची उत्तरे लिहा. या भागातले प्रश्न विचारले जातील. यानंतर मित्रांनो, चौथा जो भाग आहे म्हणजे चौथा प्रश्न हा राज्यशास्त्रावरती आधारित असेल. आता 14 मार्कांचा आपण पाहिलं इतिहासाचं. राज्यशास्त्र किती मार्काला आहे? 6 मार्काला आहे. मग हा प्रश्न कितवा येणार आहे? प्रश्न चौथा. प्रश्न चौथ्यामध्ये 2 मार्क आहे आणि आपण कसं आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागी लिहा. म्हणजे 1 आणि 2 असे 2 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. ही रिकामी जागा असेल, याला 4 पर्याय राहतील. 1 1 2 3 4.
यातला योग्य पर्याय रिकाम्या जागी लिहायचा. त्यानंतर दुसऱ्या रिकाम्या जागेत पण तसाच असेल, 4 पर्याय दिले जातील, त्यातला योग्य पर्याय निवडून तुम्हाला त्या रिकाम्या जागी लिहायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो याला 2 मार्क तुम्हाला आहे. आता राज्यशास्त्रामध्ये राहिलेले जे 4 मार्क आहेत ते आपण बघणार आहोत की ते कशा प्रकारे विभागून दिलेले आहेत. तर आता राज्यशास्त्रामधला प्रश्न 5वा, प्रश्न कितवा? 5वा. हा जो प्रश्न 5वा आहे हा खालील विधान चूक की बरोबर ते लिहा. चूक की बरोबर. तुम्हाला एक विधान दिलं जाईल, चूक की बरोबर. 2 विधान असतील, 1 2. ते विधान चूक आहे की बरोबर आहे हे एका मार्कासाठी तुम्हाला विचारलेलं आहे, म्हणजे 2 मार्कासाठी हे चूक की बरोबर तुम्हाला आहे. जर विधान चुकीचं असेल तर त्या विधानाच्या खाली उत्तर लिहायचं चूक. विधान जर बरोबर असेल तर विधानाच्या खाली उत्तर लिहायचं बरोबर. अशा प्रकारे त्यामध्ये उत्तर अपेक्षित आहे. त्याच्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक राज्यशास्त्राचा 6वा, प्रश्न 6वा हा सुद्धा प्रश्न म्हणून तुम्हाला विचारला जाणार आहे. 2 गुणांसाठी एक प्रश्न पडणार आहे तुम्हाला. यामध्ये पहिल्या धड्यावरचा कोणताही प्रश्न विचारला जाईल. मग तुम्ही त्या धड्याच्या खाली असलेल्या सगळ्या प्रश्नांचा सराव करायचा आहे. आता मी या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाच्या संदर्भात जे प्रश्न तुम्हाला सांगितले त्या प्रकारचे प्रश्न पाठ्यपुस्तकातल्या धड्यांवर आधारित परीक्षेला तुम्हाला 20 मार्कासाठी विचारले जातील. इतिहास 14 मार्काला आहे आणि राज्यशास्त्र 6 मार्काला आहे. हे स्वरूप तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि या स्वरूपानुसार तुम्ही इतिहासाच्या पेपरच्या अभ्यासाला सुरुवात करायची. तुम्ही सराव करायचा आहे, म्हणजे परीक्षेमध्ये, चाचणी परीक्षेमध्ये या प्रकारचा सराव जर तुमचा झाला तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवता येतील आणि याचाच फायदा तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये, जो बोर्डाचा पेपर आपला होतो त्याचा अभ्यास सुद्धा इथं होऊन जाईल. या भागाचा 2 धड्यांवरचा. बाकीचे वेगवेगळे जे धडे आहेत त्या वेगवेगळ्या धड्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या आपण चाचण्या घेऊ, त्यामध्ये त्या अभ्यासक्रमाला असतील, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. मित्रांनो अशा प्रकारे या चाचणी परीक्षेचं स्वरूप आहे. अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला पडतील. अशा प्रकारचं गुणमान त्यांना दिलं गेलेलं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि त्या प्रकारे तुम्ही अभ्यास करायचा आहे. आता इथं आपण